गाईज नवऱ्याला कसं लुटावं पार्ट 137 137 काय काही धावायचं नको. 3 वर्षात आम्ही 138-140 झाला असेल म्हणून पार्ट. गाईज वेलकम टू अवर नेक्स्ट ब्लॉग. सो आता आम्ही चाललो एफसी रोडला शॉपिंग साठी. बघूयात, मी खूप दिवसानंतर एफसी रोडला जाते शॉपिंग साठी. तर बघूयात काय एफसी रोडला माझ्या काय एफसी रोडला काय बोलला एफसी रोडला काय तुझ्या रिक्सवर घेऊन जा. मला नाही. तुला कोण पटते कोण मी असं बोललो का? प्यारी समझ गई. माझं असं नाही बाबा, मी एकातच सुखी आहे. एकाने जेवढं जाम केलंय काय बोललाय. सो आम्ही आता जातो एफसी रोडला आणि हा आहे ना. सो फायनली आलोय आम्ही एफसी रोडला. गॉगल्स बघतोय कसं काय वाटतंय. मला हा एक आवडतोय, कळत नाही घेऊ का नको. आणि शुभम स्वतःची इथे सेटिंग लावतोय, स्वतःसाठी बघतोय. घालत तर कधीच नाही हा गॉगल, पण शायनिंग तर असं मारेल ना. सी गाईस बघ इकडे, बघ इकडं गुंडा दिसतोय. पकड़ना मुश्किल नहीं नामुमकिन है. गुंडा दिसतोय. छान दिसतोय. दुसरा ट्राय करतो का. एक टॉप आवडलेला आहे ॲक्च्युली, हा मागचा वरचा. लेट्स सी कसा काय होतंय. ते अंकल पण जरा बिझी आहे, पण छान आहे कलेक्शन एफसी रोडचं. कमी पैशात सुंदर भेटतं. मला जो टॉप आवडला आहे ना तो हा आहे, म्हणजे मला आवडलेला आहे. आणि हा आम्ही त्यांना त्या मॉडलवरचा काढायला लावतोय. आणि हा म्हणतोय मी नाही याच्यातला. हा काढावाच लागेल का मग काका. याच्यातलाच काढावा लागेल की आहे दुसरा अजून पीस. एकच पीस आहे मग हा काढून द्या. सो इथं मी 2 कुर्तीज घेतले. हे अंकल हे फोल्ड करता येते आणि हा एक. कलेक्शन तसं चांगलं आहे. आणि इथे एका मुलाला एफसी रोडला येऊन भूक लागली. कसं भूक लागू शकते शुभम. एफसी रोडला लोक टॉप वगैरे घ्यायला येतात. आणि इथं याचं काय चालू आहे बघा. हे असे किचन्स. हा बॅटमॅन लहान आहे का रे शुभम, वय वर्ष काय. हे छान आहे ना. स्टार्क ये सब 100 रुपये का. ये 150 का. ये किधर लगेगा. किती तर शुभम वरचा. कॅप्टन अमेरिका छान आहे. कॅप्टन अमेरिका वकांडा घेतो का मग. काय तुझी ती थॉरची आहे पण आपल्याकडे नको घेऊ. गोळा केलंय. घ्यायचं का बॅटमॅनचं. शोधते बॅट. हे बघ शुभम आयर्न मॅन नाही तर बॅटमॅन. हे बघ हे बॅटमॅन सापडलं. हे हा कोणाचा डोळा रे. डॉक्टर स्ट्रेंज. सो हाय गाईज, फायनली आम्ही एफसी रोडवरून आलोय. शॉपिंग कंप्लीट केली आहे आणि मी थोडंसं मला दाखवायचं तुम्हाला की मी काय काय शॉपिंग केली. गाईज नवऱ्याला कसं लुटावं पार्ट 137. 137 काय काही धावायचं नको. 3 वर्षात आम्ही 138-140 झाला असेल म्हणून पार्ट. सो गाईज मी एफसी रोडवरून शॉपिंग केली आहे. तर मला त्यातलं तुम्हाला काही दाखवायचं होतं. तर मला हा सर्वात जास्त आवडला. तिला सर्वात जास्त आवडला कारण की मार्केट फिरून. आणि हे घ्यायला आम्ही एफसी रोडला गेलो. हे आम्हाला इथे नाही भेटलं. हे एफसी रोडला गेलो कारण की हा ड्रेस आहे माझ्या नवऱ्याच्या चॉईसचा. याने मला सांगितलं की बघ तुला तो कसा वाटतो. हा जरी माझ्या सगळंच माझ्या चॉईसचं आहे. हा ड्रेसच नाही. तिला काहीच घेता येत नाही. समजत तिला एवढं आहे. आपला चष्मा आपल्याला राहू द्यायचंय. सो हा मला ड्रेस तुम्हाला दाखवायचा म्हणून मी याच्यापासून स्टार्ट केलं. सो यस. आणि ह्या म्हणजे मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगते की ज्या जुन्या बाया वापरून साड्या कोंबडीला देऊन देतात ना, की ते असं विकून टाकता वगैरे, ते नाही का बाजार बसलं असं, त्यांच्यापासून बनलेला हा नवीन ड्रेस मला आवडतो. तुला आवडलेला हा. गप्प बस. सो मी आणि हे जे पण मी कोणतं सांगितलं तुला. तू असं बोललेलं की हा
असं नाही अरे बोललेला. आता मी फक्त छान आहे बोललो तर तू डायरेक्ट घेऊन घ्यावा. तुम्ही अजून 4 गोष्टी सांगेल या छान घेतलंय आहे. मी. खूप सारी शॉपिंग केली आणि ऑल आर अंडर 350. 350च्याच अंडर सर्व गोष्टी आहे. शकीरावाला नाही का ते? आणि तू माझ्यापासून लाईट सरक ना, मी गोरी दिसायला पाहिजे. लाईट माझ्यावर येत नाही, तू इकडून उभा राहा. आर्टिफिशियल गोरी म्हणजे लाईट यायला पाहिजे ना माझ्यावर. अजून काय थांबेल बस. सो यस, हे पहिलं घेतलंय. सो हा ड्रेस, या इयरिंग्स तुम्हाला दिसत असतील, ह्या इयरिंग्स घेतल्या आणि हे कडक. सो ह्या 3 वस्तू आहे. आणि हा मी गेस द प्राइस करणार आहे नाशिकला गेल्यावर आईंसोबत. सो आईंना हे सर्व कपडे दाखवून गप ना यार, आईंना सर्व कपडे दाखवणार आहे. आईंना सांगणार आहे की आई तुम्ही प्राइस आई शुभम मला बोलू दे ना, आई तुम्ही प्राइस गेस करा असं. ओके, तर मग हा एक ड्रेस, हे ब्रेसलेट आणि ह्या इयरिंग्स. बस. आता सेकंड वन इज दिस. सेम टाईपचा आहे, पण मला थोडंसं असं एलिगंट काहीतरी हवं होतं, लाईट कलर. सेम नाडं घेतलंय, सेम सगळं नाड्यांचं आहे, सेम ह्या नाड्यांचाच ड्रेस घातलेला आहे, सेम ती नाड्यांचं सगळं. मग तेच सांगते, सेम आणि आहे हा सुद्धा तसंच आहे. त्याने कधी जुन्या वाईट साड्या घालायच्या. सेम आहे, पण म्हणजे मला थोडंसं छान हवं होतं, डिसेंट. तर मी हा एक घेतलाय. ओके, सो हा एक अजून एक ड्रेस होता, त्याला ठिगळ होते डायरेक्ट. ते एक ह्या कलरचं ठिगळं, एक या तुला काही घेतलं ठिगळं. नाही ना म्हणून. हा गॉगल मागत होता गाईस, मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये टाकणार आहे. तो गॉगल मी याला घेऊन मी दिलाय ना, BFC रोडचं असं काहीच घेत नाही. एफसी रोड इज व्हेरी गुड. आणि हा अजून एक टॉप आहे. हा पण मला खूप छान आहे. डिसेंट वाटला, चांगला वाटला. हा So हा that's एक why- टॉप आहे. हा पण मला खूप जास्त आवडलेला. तो तिला So तिथे yes. नव्हता आवडला, आम्हाला आवडला होता. म्हणजे मान्य केलं ना तू माझ्यासाठी काहीतरी चॉईस केलंय. तर नेक्स्ट वन इज शू. मला फ्रेम मध्ये राहू दे, तू माझे कपडे आणून, तू माझा असिस्टंट आहे. काही- अरे यार मी दिसली पाहिजे ना हा लोकांना. आम्ही बेडशीट पासून बनवलेला एक नवीन ड्रेस मला दाखव. हा एक, हे पण खूप छान कलेक्शन आहे. काही लोकांनी बेडशीट फेकून दिलेले असतील, त्यांच्यापासून बनवलेला नवीन ड्रेस सो गाईस हे तुम्ही बघू शकता, हे किती सुंदर वाटतं इथं. सो हा पण मला खूप हे जास्त आवडलेला आहे. आपलं पाय पुसण्याला असतं ना, ते शेवटी नाही का असतं ते. बसले. नेक्स्ट दे तर पॅन्ट दे, पॅन्ट दाखव. हा या 2 पॅन्ट. ही एक पॅन्ट आहे आणि अजून एक आहे. सो मी हे असं प्लाझो सारखं घेतलंय. कधी मला घरात काय प्लाझो वाटलं, बोलायच्या गोष्टी आहे, बाकी ते जुने बाबा लोक वगैरे गप्प ना. घालायचे पायजमा पायजमा. प्रत्येक गोष्टी तुला कमेंट करायचे तर ते छान बोल ना. ती दुसरी आणि मरून कलरची. छान सो बोलून सेम ते थोडं घेतलंय. छान ही एक पॅन्ट आहे. आणि द सेकंड वन इज दिस. हे बघा, याला पॉकेट पण आहे. ओके, एफसी रोडून फिक्स रेट मध्ये आम्ही तिथं कमी नाही करत. आणि हा गाईस प्रत्येक गोष्ट तुम्ही बघणार तर लेबल आहेत. म्हणजे तिचं म्हणणं वापरलेली नाही. आणि तिथं वापरलेले पण खूप छान छान होते, पण याने मला घेऊन नाही दिले. सो प्रत्येक वापरलेले असतात. घेतात मुली. हो, आणि वापरलेले? शी नसतं. हो, म्हणजे वापरलेले 100 रुपयाला भेटतात. तर ते व्ह्यूजच असतं, म्हणजे असे लेबल नसतं किंवा असे नवीन कोरे नसतात. पण ते पण खूप छान असतात. पण याने मला घेऊन नाही दिले, पण मला तेही आवडले होते. काही पण नाही माहिती बाबा. ओके, नेक्स्ट दाखवू ना. आण ना माझं दुसरं कलेक्शन. हा इयरिंग्स घेतलंय मी. ह्या खूप क्यूट. हे पकड नाही म्हणे. अरे पकड फक्त, असिस्टंट आहे तू. तुम्हाला दिसत नसेल. हे बघा, ह्या खूप क्यूट Like लावू इयरिंग्स. का? नको नको. ह्या इयरिंग्स. त्याच्यानंतर हे पकड. इकडे आहे जरा, इकडे. तू दिसला पाहिजे ना असिस्टंटचे काम करणारा. हा. ओके. आणि ह्या पण इयरिंग्स तुम्ही बघू शकता, खूप छान आहे. सो मी ओव्हरऑल 4 इयरिंग्स घेतल्या. 1, 2 आणि फुलपाखरू. फुलपाखरू नाही, ही जास्वंदाची मला घरात वापरायला लागते, कारण की एवढे मोठे छान केस आहे. सर ते हे एवढे सुंदर केस आहेत, तर ते मेंटेन करायला मला क्लिप लागते. तरी त्यासाठी क्लिप नाही येणार तू असिस्टंटचे काय अर्ध्या तासापासून लिपस्टिक लावून राहिली, तो शेपने बनवून राहिला. नाही तर माझं काही प्रॉब्लेम, माझ्या होटाना ना शेप नाही असं. याला कसं असं व्ही शेप आहे इथं, मला नाहीये. तिला बनवावं लागतं, तिला ड्रॉइंग करावं लागतं त्याच्यावर. आर्टिफिशियली बनवावा लागतो. हा अजून हे पण खूप छान कलेक्शन आहे. हे पण मी म्हणजे ह्या इयरिंग्स आणि ह्या इयरिंग सेम. सो हे पण मी घेतलंय. चॉईस याची आहे, याने खूप छान चॉईस केलं. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, सॉरी, अजून आहे ह्या चप्पल.
सो ह्या पण हे आहेत, ह्या पण चप्पल आहेत आणि ह्या पण 3 म्हणजे मी प्राइस तर मी ब्लॉक करणार आहे, गेस द प्राइस आईंसोबत, त्याच्यामध्ये सर्वांच्या प्राइस सांगेल. बट येस ऑल आर अंडर 350. कशी दिसते मी? क्यूट ना? म्हणजे असं आपण एक रील करू शकतो असं. आणि हा माझा नवरा भंगार. आणि अजून एक आहे, मी तुम्हाला दाखवते. मी 3.5 वर्षानंतर एफसी रोडला लग्नानंतर याने मला कधीच नेलं नाही. लग्नानंतर मी फर्स्ट टाइम गेली. वर्षानंतर तिकडे गेली ती 200, 300, 400 रुपयाचे कपडे घ्यायला. बाकी इथेच आतापर्यंत 2-2.5 लोबडा गप्पा बस. साडी 4,000ची साडी आणि ती वापरली एकदा 4,000ची साडी. सगळ्या मुली तसंच करतात. लास्ट 3.5 वर्ष आधी मी हा ड्रेस घेतलेला एफसी रोड. उलटा आहे तो पण यूज केलेला होता ना, धुतलाच नव्हता, एकदा वापरला होता. करतात मुली असं, रिएक्शन नको देऊ. प्रत्येक वेळेस काही कपडे धुतात का? एकदा वापरून धुतात. हा म्हणजे 1-2दा वापरता मग धुतात. सो हा एक ड्रेस होता, हा एक वन पीस. हा पण मी एफसी रोडून घेत होतो खूप आधी. तर हे एक आहे आणि हे जॅकेट ऑल टाइम फेवरेट. मी तुम्हाला दिसत असेल मी कायम हे जॅकेट घातलेलं आहे. सो हे दोघी कलेक्शन. जॅकेटचं पूर्ण ती कसंच काढणार आहे आम्ही, आमची म्हणाली फार फाटोस्तर वापरणार म्हणाली आमची. आणि की मला कम्फर्ट आहे याच्यामध्ये, कम्फी असतं ना. ते पोलिसाचं ते तू गिफ्ट केलंय मला, गप्पा बस. सो यस, मी नाही केलं गिफ्ट, मी आणलं होतं. मी ते वेगळं आणलं होतं ऍक्च्युली. मी कोल्हापूरला गेलो होतो माझ्या कामाच्या अॅनिव्हर्सरीला गिफ्ट केलं होतं. मी घेऊन आलो, एकदम छान घेऊन आलो होतो आणि ते तिला नाही आवडलं. सो ती इथल्या मॉलमध्ये गेली रिटर्न करायला, वेस्ट साईडला. आणि जाऊन रिटर्न केलं तिने आणि दुसरं एक्सचेंज करून घेतलं. मी इंस्टाग्रामला माझं जे घेतलंय ते डायरेक्ट घेतलं. ते असे नाही का सीबीआयचे पोलीस वगैरे इंस्टाग्रामला मी स्टोरी टाकली. आमचं अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन तेव्हा याने मला सरप्राईज दिलं होतं. त्याच्यामुळे तुम्हाला जॅकेट दिसेल, रेड कलर. त्याच्यामुळे तुम्हाला जॅकेट दिसेल की याने कसं रेड कलर चाललं होतं. दॅट्स वाय मी ते रिप्लेस केलं. लोक बघतील इंस्टाग्रामला माझी स्टोरी बघा, अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन असं मी स्टोरी हायलाइट केलेली आहे. तो बघा आणि सांगा. बस. सो येस गाईज, दिस ऑल अबाउट अवर एफसी रोड. आणि आता आम्ही काहीतरी थंबनेल साठी फोटो काढून घेतो. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लॉट्स ऑफ लव्ह. आमचे ब्लॉग्स बघत राहा. सो येस, बाय बाय, लव्ह यू. काय बोलायचंय? नाही आता काय बोलायचं राहिलं, एवढं बोलायचं राहिलं, एवढं घेऊन आलो. बाय गाईज, थँक्यू.